पंढरपूर मुक्काम झाल्यानंतर आम्ही सकाळी उठलो आणि आता आम्ही चाललो आहे पंढरपूर दर्शनसाठी. आणि आम्ही तिथं पोचल्यानंतर बघू शकता प्रतीक्षा आणि आम्ही छोटासा एक ब्लॉग घेतला आणि तिथून आम्ही दर्शनासाठी एंटर झालो. त्यानंतर दर्शन वगैरे घेण्यासाठी गेलो. दर्शन खूप शांततेत वगैरे झालं आणि इथून ना पप्पा आणि मम्मी असे जोडीने चालले होते. सो मी एक व्हिडिओ वगैरे घेतला आणि मस्त विठ्ठल रखुमाई मंदिर वगैरे दर्शन वगैरे घेऊन आम्ही बाहेर पडलो. मध्ये फोन शक्य नव्हता, सो आम्ही जेवढे पण व्हिडिओ घेऊ शकलो तेवढे घेतले आणि फोटोशूट वगैरे केलं. आणि तिथून आम्ही चंद्रभागेवर गेलो. चंद्रभागेवरती गेल्यानंतर आम्ही फोटोशूट वगैरे केलं. त्यानंतर चंद्रभागेवर ओटी वगैरे सोडता आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि विठ्ठल रुक्माईचं मस्तपैकी चंद्रभागेवरती पाणी स्मरण वगैरे केलं. त्यानंतर हातपाय वगैरे धुवून वगैरे त्यानंतर मम्मीनी वहिनीने वगैरे ओटी आणि दिवा वगैरे सोडला चंद्रभागेमध्ये. त्यानंतर इथे प्रतीक्षाने पण पाणी स्मरण वगैरे केलं, मी पण केलं आणि अशी आमची चंद्रभागेची पूजा वगैरे झाली. आम्ही सगळे पाणी वगैरे स्मरण करून पूजा वगैरे केली आणि आता निघालो आम्ही पंढरपूरवरून चंद्रभागेतून. आणि आम्ही दोघींनी एक ब्लॉग एंड केला आणि मेरे साथी फिर जय हरी विठ्ठल म्हणत आम्ही निघालो कोल्हापूरला. कोल्हापूरवरती जाताना मस्तपैकी हे व्ह्यू बघायला भेटला. मग आम्ही कोल्हापूरमध्ये एंटर झालो आणि कोल्हापूरमध्ये एंटर झाल्यानंतर आम्ही चाललो होतो. पप्पा मला म्हणता की माझा व्हिडिओ घे. मग आम्ही व्हिडिओ वगैरे घेतले आणि सगळ्यांनी मग आम्ही कोल्हापूरमध्ये एंटर वगैरे झालो. एक मोठा प्रवेशद्वार होता मंदिराच्या आधी आणि मग आम्ही मंदिरामध्ये एंटर वगैरे बघितलं. व्ह्यू इतका छान होता, ते जुने कोरलेले मंदिर वगैरे बघायला भेटले. त्यानंतर पप्पांनी एंट्री केली आणि मस्तपैकी पूजेचं सामान वगैरे घेतलं आणि आईच्या पूजेचं सामान वगैरे घेऊन आम्ही पूजेसाठीच देवीच्या दर्शनासाठी मध्ये गेलो. त्यानंतर पप्पा वगैरे सगळे चाललेले होते आणि मम्मी आणि बहिणी एकदम सेम टू सेम छान दिसत होत्या. सो मी मस्त व्हिडिओ घेत होती आणि सासू सुना म्हणताना तशा पद्धतीने एकदम भारी दिसत होत्या. त्यानंतर मग आम्ही मस्तपैकी देवीला गजरा वगैरे घेऊन मध्ये गेलो आणि मध्ये फोन अलाउड नव्हता, सो मी बाहेरचे व्हिडिओ वगैरे घेतले, दर्शन वगैरे घेतलं आणि मग आम्ही प्रसाद वगैरे घेऊन बाहेरचा व्ह्यू वगैरे दाखवला. आणि प्रतीक्षा आणि मामा चालले होते, सो मी त्यांचा एक ब्लॉग घेतला आणि मग आम्ही इथून निघालो वगैरे आणि छान पद्धतीने मम्मी आणि प्रतीक्षाने एक ब्लॉग वगैरे घेतला आणि हे सगळे दर्शन घेऊन आले आणि मस्तपैकी बसलेले होते. सो मी त्यांचा एक मस्त असं व्हिडिओ वगैरे घेतला आणि मस्त बघू शकतो तुम्ही आम्ही सगळे बसलेलो होतो आणि वहिनीचं लक्ष वगैरे नव्हतं. वहिनीचा कॅन्डिड व्हिडिओ वगैरे घेतला आणि सगळ्यांचं फोटोशूट वगैरे केलं. फोटोशूट करायच्या याच्यात आहे ना मीच फोटोमध्ये राहून जाते आणि मग आम्ही इथे कोल्हापूरला आल्यावर कोल्हापूर चप्पल घेतली नाही असं होणार नाही. मग आम्ही चप्पल वगैरे घेतल्या, ही वहिनीने भाऊने चप्पल वगैरे घेतल्या. बघू शकता तुम्ही मी एक चप्पल वगैरे घेतली आणि आम्ही इथून आता बाहेर निघालो. त्यानंतर आजीतून एंटर केलं, तिथून हा बाहेरचा मोठा प्रवेशद्वार होता. मग आम्ही मस्त प्रवेश वगैरे आणि इथे कोल्हापूरमधले फोटोशूट वगैरे बघू शकता. मग पंढरपूर टू कोल्हापूर असा एक ब्लॉग आम्ही दोघे मिळून एक एंड केला आणि आम्ही जेवायला वगैरे थांबलो. त्यानंतर हॉटेलला जेवायला वगैरे थांबलो, जेवण वगैरे केलं आणि तुम्ही बघू शकता वृंदावन हॉटेल एक नंबर वगैरे जेवण वगैरे झालं आणि जेवण वगैरे होऊन आम्ही आता